माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपदाचं काउंटडाऊन आता सुरू झालेलं आहे। माणिकराव कोकाटेंबाबतचा निर्णय मंगळवारपर्यंत घेऊ अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे। मंगळवारीच माणिकराव कोकाटेंचा निकाल लागेल। सर्वात आधी झी 24 तासनं ही बातमी दाखवलेली होती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या कृषी मंत्रिपदाची घटिका भरत आलेली आहे। कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद सोडावं लागण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटेंच्या कृषी मंत्रिपदाचा फैसला मंगळवारी होणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलेलं आहे। मंगळवारी त्यांच्याकडे कृषी मंत्रिपद राहणार नाही याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अजितदादा माणिकरावांना मंत्रिमंडळातून बाहेर काढतात की खाते बदल करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। अजितदादांनी गुरुवारीही कोकाटेंबाबत स्पष्ट संकेत दिले होते। कोकाटेंनी सलग वादग्रस्त वक्तव्य करणं सोडलं नाही, त्यामुळे कारवाई अटळ असल्याचं अजितदादांनी सांगितलेलं होतं। आता तर त्यांनी कोकाटेंच्या फैसल्याची डेडलाईनच सांगून टाकली आहे। म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे। कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत, कदाचित ते उद्या येतील, परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे। मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींशी करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन।